हरिभक्त पंडित दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पायी माम श्री गणपते. तू सकल गणांचा आदिश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्व शास्त्रास, मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्द सृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वता. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरीराया. कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाच्या. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खानी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा. ओंकार रूपा पशुपते, तुझे नाम ज्याचे ओटी, त्याचे दैन्य जाय उठाउटी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणावंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्यपूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सकल संता, देवी अवघ्या भाविकासी. जय जयाजी साईनाथा, पतित पावन कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तुची विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननबीचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू ही नदी न चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडती या नाभव्य तरणी, तू भीतासी आश्रय. जगाचे आद्य कर्ण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीचा हा दयाघन. विश्व हा विलास तुमचाची, आपण जन्मरहित. मृत्यूहीना आपण प्रत, तेचा अखेर कळून येत. पूर्ण विचारे शोधिता, जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहो पासून अलिप्ता आपण, मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रकटले, म्हणून का ते तवपळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खासे त आले जीवन, म्हणून लादले अभिधान. जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला. काकी जल खाचेला, देत नवते महत्वमुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतीसी. नरदेह ही खाच करी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तो याचा. म्हणून आजन्म आपण, मी म्हणतसे दयाघना. अज्ञान नगाच्या कंदना, कर्ण व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खांचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नामरूप मिळत. जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित. काकी जेथे ना संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे, एकपणे एकसाचे. अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कुपात, तैसी न त्याची योग्यता. संतरूप गोदेवरी, तेथील तुम्ही आहावारी. आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा व्हावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत. शरण सर्वदा जोडून हात, काकी पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलासी सर्वता. नुसत्या जलात पाहता, ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे. ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमिभाग न बदलवी भला. त्याच भूमीच्या भागाला, गोदा म्हणाले शास्त्रवेते. इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले, मुळचे गोड असुनी. तैसे गुरुवर आहे येत, षड्रिपूची न घाण जेथ. त्या पवित्र पिंडाप्रत, संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी,
मी म्हणतो साजरी अवघ्या जीवांत आहे खरी आपली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा हेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटी न झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी त्यावेळचे तेथील वारी ठिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्राचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी येत पात्राभितरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती हा लाटा. या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पुर आला निश्चयेसी सनत्सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायुकुमार विदुर गोप गोपिका. ऐसे बहुता आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णन्या अशक्य मी. या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपिही. मीही नदीन अज्ञानी पातक्यांच्या शिखामणी युक्तावघ्या कुलक्षणानी पर्यावेर करू नका. लोहा अंगीचे दोष अनाना आणि परीस गावीच्या लेंड्या होळास गोदान लावी परतवनी. माझ्या मधील वगी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरीही नत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण ही नत्व घेऊ नका आपण परिसमी लोह देखा माझे जाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परिणमाता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्दीचे भव्य तारू तूच अससी निश्चये. तू कामधेन चिंतामणी तू ज्ञान नमीचा वासरमणी तू सद्गुणाची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना हे शांतीमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्णा हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा हे भक्तजनांचा विश्रामा. प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रदी तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तूच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तू तूच बोधला सर्वसामता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू. या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळखा आपुल्या जातीची होऊ न देता कवनाथे. कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेटी. तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयसी ते ते तुम्हा म्हणतसे. मशिदा फुले वसती स्थान विंदा वाचून सती कान फात्यांच्या तारा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. कैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयागना निश्चय होता मुच्या मना की आपण हिंदू म्हणून. परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परिजिज्ञा स्वाभाविक त्यान वाटे महत्वयाचे. आपुली आहे ब्राह्म्यस्थिती जात गोतना आपणाप्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आम्हा आद्य कारण. यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदक्य करणावले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत सद्वस्तुजी कासत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्क वितर्काचे घोडे चालले किती आम्हा आपणापुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला काकी शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संताची योग्यता भली देवाहुना आगळी आज दुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंचा. हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरडासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला
ऐशा संताच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी. संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण. संत सुखद रोहिणी रवण कौमुदिती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ. संत इक्षुर साळ रसनमाळी तत्कृपा. संत सुष्टदुष्टाप्रती समसमान निश्चिती. उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्याची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत. निर्मळ ते संदुकित राहे लांब गोदेपासून. जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले. होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट. जीवात्मे हे चपट षड्विकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान. अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी. म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझे विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर. तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी. तुम्ही सगन शीत तरुवर आम्ही पांतस्थ साचार. तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू. त्याच्या तापपासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन. तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशाही सखा लादला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने विभीषणा साधलासे रामराणा. संतामुळेच मोठेपणा लादला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदासी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजवले संतानीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर. चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे. पार बोलणे न लगे आता तुझा आम्हा माता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया. बाबा तुमच्या लिलेचा कोणा न लगे पाडसाचा. तेथे माझी आर्शवाचा टिकेल सांगा कोठून. जड जीवांचा उद्धारार्थ आपण आला शिर्डीत. पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले. सवा हात लाकडाची फळी मंचक करुणी साची. आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना. वांजपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा. कित्येकांचा रोगाचा विमूढ केलात उदिने. वारण्या ऐक संकटे तुमान काही अशक्य वाटे. पिपलिकेचे कोटून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. तुम्हा विना न श्रेष्ठ कोणी. अवांतरेचे पूजेस साहित्य आहे विशेष. परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ नारायला. पहा सूर्याची आघरी सणदीप वाळी आली खरी. परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलनामाही ठाया. अन्नी लागी शेकावया अग्नी कोटून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे. अंशा आधीच सतीसाचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणत ऐशी झाली मने. बोललो अनुभवाविणे शब्द झाला निरर्थक. व्यवहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघना मान्य कराया दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा. जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुटेल घाण त्यासी. सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होतसे. धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवटी अग्नीत जळते. सद्गुणवरती पाहण्याते अक्षयीचे जगास. मनीचे जळल्या कुत्सितपण मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळितो मी हासाचा. तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी. शब्द निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण.
त्याचे करून आग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे. काकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा. जेणे नुरेल करतेपणा कशाच्याही माझ्याकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत. ते मान्य हो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा. प्रार्थनाष्टक श्लोक. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथ दयाघना. दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना. जातगोतातीत सिद्धा चिंत्या करुणालया. पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका. भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंची तो पाता तू इंदिरापती. जगत्रयालया नेता रुद्र तो तूच निश्चिंती. तुझ बीणरिता कोठे ठावनाया महीवरी. सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे. अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनू वत्समिताने तू इंदू चंद्रकांतमी. स्वर्णद्रूप तत्पादा आदरे दास हानमी. ठेवा आता श्री माझ्या कृपेचा करपंजर. शोकचिंता निवारावी गणुहा तव किंकर. या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन. पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही. तो गाय मी वासरू तू माय मी लेकरू. माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलय गिरीचंदन मी काटेरी झुडप जाण. तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी. तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया. राहिल्या तैशीचा गुरुराया. चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे. मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडससे. वाससूत्रा मस्तकी थोरांची तीही सरीती. ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती. ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा. शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूचा गौरव होत चौकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी. काला खेळला जगजेठी तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी. म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तू समानील सुख. माझे मन हे निश्चंक त्याच्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी यावरा. गोड केल्यास सागरा क्षारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची. म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा. सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार. शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी. त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा. या स्तोत्राचा आपुलावर हाची असो निरंतर. पठणकर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन नित्यस्तोत्र करावे पठण. शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्र पाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततीहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकांचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निमेल मानमान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वासा आपुल्या मानसी. तर्कवितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयर भक्त काम कल्पद्रुम. त्यांच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी.
पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र पूर्ण तेथे झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनिमनी लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार दास गणुमी किंकर अवघ्या संत महतांचा स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणु श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।